नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. नवीन वर्ष म्हणजे फक्त तारीख बदलणं नाही. नवीन वर्ष म्हणजे जुना त्रास, जुने अश्रू आणि जुनं ओझं खाली ठेवणं. आज मागील वर्षाला निरोप द्यायचा आहे आणि नवीन वर्षाला एक वचन द्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येक वर्ष आपल्या आयुष्यात काहीतरी देऊन जातं. काही आनंद, काही आठवणी आणि काही अशा वेदना ज्या आपण कोणालाच सांगू शकत नाही. मागील वर्षात आपण हसलोही, रडलोही, कोणावर विश्वास ठेवला आणि कदाचित फसलोही. पण आज दोष कोणाला देण्याचा दिवस नाही. आज आहे स्वतःला समजून घेण्याचा दिवस. आज आपण मागील वर्षाला निरोप देऊया, त्या अपमानाला जो अजूनही मनात अडकून बसलाय, त्या अपयशाला ज्यामुळे आपण स्वतःला कमी लेखायला लागलो, त्या माणसांना ज्यांनी आपल्याला गरज असेपर्यंत ओळखलं. जे संपलं त्याला धरून बसणं म्हणजे स्वतःच्या वर्तमानावर अन्याय करणं. काही गोष्टी तुटल्या म्हणून नाही, तर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी. जग माफ करो वा ना करो, पण स्वतःला माफ करणं फार गरजेचं आहे. आपण परफेक्ट नाही, पण प्रयत्न करणारे नक्कीच आहोत. आता नवीन वर्षाला एक वचन द्या. स्वतःच्या मनाची कदर करेन. गरजेपेक्षा जास्त कोणासाठी झुकणार नाही. माझ्या वेळेची, आरोग्याची किंमत ओळखेन. लोक काय म्हणतील यापेक्षा माझं मन काय म्हणतं ते ऐकेल. नवीन वर्षात सगळं बदलणार नाही, पण मी नक्की बदलणार. स्वतःची किंमत ओळखणारा माणूस कधीच एकटा नसतो. नवीन वर्षात स्वतःला माफ करा, स्वतःवर प्रेम करा. कारण आपणच जर स्वतःचे शत्रू झालो तर आयुष्य कधीच सुखी होत नाही. जे गेलं ते विसरा, जे हातात आहे ते जपा आणि जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. नवीन वर्षात तक्रार कमी करा, मेहनत वाढवा आणि देवावर विश्वास ठेवा. ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला त्याचं नवीन वर्ष कधीच वाया जात नाही. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. आपलं अंतर्मन काय सांगतंय ते ऐका. आज केलेली छोटी सुरुवात उद्याचं मोठं यश ठरते. आज प्रयत्न करा, आज घाम गाळा, उद्या यश आपोआप चालत येईल. नवीन वर्ष म्हणजे जादू नाही, पण नवीन सुरुवात करण्याची संधी नक्की आहे. जर आयुष्यात काही अपूर्ण राहिलं असेल तर त्याला शाप देऊ नका. त्यातून शिका. हे वर्ष परफेक्ट नको, पण शांत, प्रामाणिक आणि स्वतःसाठी हवं. नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. देव तुमचं मन शांत ठेवो आणि आयुष्य अर्थपूर्ण बनवो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.